नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजपासून आपल्याला इंग्लिश ग्रामरचा मॉडेल ऑक्झिलरीज कशा वापरतात ते बघायचं. त्यातली पहिली मॉडेल ऑक्झिलरीज म्हणजे कॅन. कॅनचा उपयोग कसा केला जातो, कॅनची इंग्लिश मधले वाक्य कसे बनवले जातात हे आता आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचे. तर कॅनचा उपयोग कधी केला जातो? वर्तमान काळाची जी क्षमता असते म्हणजे ॲबिलिटी असते हे दाखवण्यासाठी आपण कॅनचा उपयोग करतो. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्यामध्ये इंग्रजी शिकवण्याची क्षमता आहे, तर मी काय म्हणेन, मी इंग्रजी शिकवू शकतो. बरोबर आहे. तसंच राहुल नावाचा मुलगा आहे, राहुल नावाच्या मुलामध्ये फ्रेंच भाषा बोलायची क्षमता असेल तर आपण काय म्हणू शकतो सांगा? राहुल फ्रेंच भाषा बोलू शकतो. बरोबर आहे. तसंच श्रद्धा नावाची मुलगी आहे, या मुलीमध्ये सुंदर चित्र काढायची क्षमता असेल तर आपण काय म्हणणार आहोत? श्रद्धा सुंदर चित्र काढू शकते. आलं लक्षात? अशी वर्तमान काळातली क्षमता आपल्याला इंग्लिश मध्ये दाखवायची असेल, लिहायची असेल तर आपण कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीजचा यूज करतो? कॅनचा. बरोबर आहे. तर हे कॅन ही मॉडेल ऑक्झिलरीज वापरताना आपल्याला सर्वात पहिले फॉर्म्युला काय वापरावा लागेल? सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता, म्हणजे वाक्यातील क्रिया करणाऱ्याला आपण काय म्हणणार आहोत? सब्जेक्ट. बरोबर आहे. नंतर आपली मॉडेल ऑक्झिलरीज आली पाहिजे, नंतर क्रियापदाचं मूळ रूप आलं पाहिजे आणि शेवटी काय आलं पाहिजे? कर्म. तर बघा, पहिलं वाक्य काय सांगा? मी इंग्रजी बोलू शकतो, म्हणजे इंग्रजी बोलण्याची माझ्यामध्ये काय क्षमता आहे. तर सगळ्यात अगोदर काय सांगा? सब्जेक्ट. इंग्रजी बोलण्याची क्षमता कोणामध्ये? मी म्हणल्यावर काय झालं आपल्याकडे? आय. मॉडेल ऑक्झिलरीज कोणती आपल्याकडे? कॅन. कोणती क्रिया करू शकतो सांगा? बोलण्याची. बोलण्यासाठी शब्द काय आपल्याकडे? स्पीक. आय कॅन स्पीक काय? इंग्लिश. बरोबर आहे. 2 नंबरचं वाक्य काय सांगा? राज वेगात धावू शकतो. धावण्याची क्रिया व्हायली, धावण्याची क्रिया कोण करायला? राज. सब्जेक्ट काय झाला आपल्याकडे? राज. मॉडेल ऑक्झिलरीज कोणती वापरणार आपण? कॅन. कोणती क्रिया व्हायली? धावण्याची. धावण्यासाठी शब्द काय आपल्याकडे? रन. राज कॅन रन. वेगात म्हणल्यावर काय झालं आपल्याकडे? फास्ट. शेवटचं वाक्य, सिंह हरणाची शिकार करू शकतो. सांगा, शिकार करण्याची क्रिया कोण करायला? सिंह. म्हणजे सब्जेक्ट काय झाला आपल्याकडे? लायन. मॉडेल ऑक्झिलरीज काय आपल्याकडे? कॅन. कोणती क्रिया व्हायली? शिकार करण्याची. शिकार करण्यासाठी शब्द काय आपल्याकडे? हंट. कशाची शिकार व्हायली? हरणाची. तर शेवटी काय आलं? डिअर. आलं लक्षात? एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत. 10वी असतील, 12वी असतील किंवा कोणत्याही वर्गातील विद्यार्थी असतील किंवा व्यक्ती असतील, इंग्लिश ग्रामर शिकायचा असेल, बोलायचा असेल, लिहायचा असेल तर आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला शेअर करा. तसंच ज्ञानपुंज लर्निंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर इंग्लिश ग्रामर आणि रायटिंग स्किल याची बॅच पण उपलब्ध आहे. ती बॅच पण आपण जॉईन करू शकता. धन्यवाद.